माजी नगरसेवक तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील व माजी शिक्षण मंडळ सभापती तसेच नगरसेविका नमिता पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून उभारणी येथील महापालिकेची बंदे अली खां उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 99-12 शाळेच्या वर्ग खोल्यांसाठी 1,65,00,000 रुपये निधी तसेच बल्ल्याणी गावातील अंतर्गत रस्ते बंद व बंदिस्त गटारे करण्यासाठी 75 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे। पाटील दाम्पत्यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या वचनपूर्ती केले असल्याने नागरिकांमध्ये चर्चा होत आहे। विकास कामांच्या भूमिपूजन समयी माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील, शिवाजी गोंधळे, महेश पाटील, अरफाज गुजर, जक्की पाकुर्डे, मयूर खांबे, दिनेश जाधव, सिद्धार्थ जाधव, अरविंद पाटील, संदीप पाटील, नामदेव बुटरे, राजू पाटील, दशरथ गायकर, भरत मडवी, सुरेश पावशे, देवा पाटील, प्रदीप घाणेकर, देवेंद्र गोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की गेल्या 5 वर्षांपासून महापालिका प्रशासनामध्ये राजवट सुरू आहे। नगरसेवक निधी नाही, परंतु तरीही महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो। माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील यांनी 2019 मध्ये शाळेच्या कामांसाठी निधीबाबत पाठपुरावा सुरू होता। प्रथम आरक्षित जागा ताब्यात घेतली व सुरुवातीला 5 गेल्या खोल्या बांधल्या, नंतर पुन्हा 7 खोल्या बांधल्या व आता नवीन 13 वर्ग खोल्या बांधण्यात येणार आहे। बल्ल्याणी येथील शाळा 3 शिफ्टमध्ये भरत आहे, परंतु आता उभारणी येथे नवीन वर्ग खोल्या झाल्याने बरेच विद्यार्थी तिकडे विस्तारित केले आहे। तसेच आता शाळेच्या कंपाऊंडही बांधले आहे। उभारणीतील ही महापालिकेची शाळा आता सुसज्ज अशी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून निधीसाठी नेहमीच सहकार्य केले जाते। विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असे सांगितले। द ब्युरो रिपोर्ट, आपण बघत आहात दर महिन्याला या बल्ल्याणी प्रभागामध्ये विकास कामांचे उद्घाटन होत आहेत। महापालिकेमध्ये प्रशासकीय काल आहे 2020 पासून, परंतु या कामांचा पाठपुरावा 2019 पासून या कामांचा पाठपुरावा आम्ही करत होतो। येथील स्थानिक नगरसेविका आणि माजी शिक्षण समिती सभापती नमिता पाटील यांच्या माध्यमातून बल्ल्याणी, उंबरणी, मोहिली या शाळा सुधारित कशा करता येतील याच्याकडे विशेषतः त्यांनी सभापती झाल्या तेव्हा प्रयत्न केले होते। त्याचंच फळ म्हणून या 2-3 वर्षापूर्वी उंबरणीला जो आरक्षित भूखंड होता महापालिकेचा शाळेचा रिझर्वेशनचा, त्याच्यावर प्रथम 5 वर्ग खोल्या बांधण्यात आल्या। त्याच्यानंतर पुन्हा प्रशासनाचा पाठपुरावा करून त्याच्यावर 7 वर्ग खोल्या बांधण्यात आल्या होत्या आणि या माध्यमातून येथील विद्यार्थी ज्यांना जी मराठी शाळा आणि उर्दू शाळा जी बल्ल्याणीमध्ये अस्तित्वात आहे तेथे बसण्यासाठी व्यवस्था नव्हती। आपण बघत असता बल्ल्याणीतील उर्दू शाळा ही 3 शिफ्टमध्ये भरत होती, परंतु या आरक्षित भूखंडावर जेव्हापासून या शाळेचं निर्माण केलेलं आहे तेव्हापासून या बल्ल्याणी शाळेवरचा भार कमी झालेला आहे आणि उंबरणी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून अजून त्या भूखंडावर 13 रूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये ती स्कूल, ती शाळा नव्याने व्यवस्थित बांधून होईल। आपण बघत असता आता तिथे त्या आरक्षण भूखंडावर तिथे व्यवस्थित कंपाऊंडसुद्धा करण्यात आलेले आहे आणि हे सर्व रूम झाल्याच्या नंतर ही एक सुसज्ज इमारत या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बल्ल्याणी प्रभागात होईल। मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये 1,65,00,000 रुपये निधी आता ह्या 13 रूमसाठी उपलब्ध करून घेतला आणि एक आदर्श शाळा म्हणून या शाळेची एक गणती होईल। तसेच बल्ल्याणी येथील लोकांची समस्या होती, रस्त्यासंदर्भात समस्या होती, त्याच्यासाठी सुद्धा एक 75 लाखाचा निधी मंजूर करून गटारे व कुठे कुठे गटारे आणि सीसी रस्ता तयार करण्यासाठी आज या कामाचा भूमिपूजन झालेले आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये हा काम मार्गी लागेल। तसेच मी आमचे पक्षाचे मुख्य नेते व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व युवा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब
यांच्याकडं वारंवार बल्ल्यानी प्रभागासाठी विकास निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता. शाळेची समस्या असो, रस्त्यांची समस्या असो, पाण्याची समस्या असो, त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला त्यांनी कळवून हे समस्या आमच्या सोडवलेल्या आहेत. खरंच मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा मनापासून धन्यवाद देईल. तसेच येथील विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या या बल्ल्यानी प्रभागामध्ये आणि आसपासच्या प्रभागामध्ये सुद्धा भरघोस निधी देऊन येथील समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.